नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. अपेक्षा करते तुम्ही सर्व ठीक असाल, स्वतःची काळजी घेत असाल. तर आज आहे बुधवार आणि उद्या आहे गुरुवार, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. उद्या उद्यापन आहे आणि त्यासाठीची जी लागणारी तयारी आहे तर ती मी आज तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. इथे खाली बघताय फळं, भाज्या वगैरे, थोडीफार सामान वगैरे जे आहे उद्याच्या तयारीसाठी ते आणलेलं आहे. रात्री आणलं तर त्यात मला सगळं आवरायचं आहे. फ्रीजमध्ये फुलं वगैरे सगळी कालच रात्री आणून ठेवलेत आणि भाजी वगैरे आहे ती सुद्धा नीटनेटकी करायची. आणि या गुरुवारी ना म्हणजे मार्गशीर्ष जो लास्ट गुरुवार आहे उद्यापन आहे, तर त्याच गुरुवारी मी आहे ना जे हळदी कुंकू आहे ना ते सुद्धा करायचं ठरवलं आहे. म्हणजे दरवर्षी मी ना हळदी कुंकू जानेवारी महिन्यात करत असते संक्रांतीच्या वेळेला. पण ह्या वर्षी काय झालं आहे की आमच्या घरात छोटंसं बाळ येणार आहे. म्हणजे माझी जाऊ आहे, तिची डिलिव्हरी होणार आहे. सो त्यासाठी मला ना जानेवारी महिन्यात पॉसिबल नाही आहे हळदी कुंकू करण्यासाठी. त्यामुळे मग मी या दिवशीच म्हणजे गुरुवारच्या उद्याच्या दिवशीच उद्यापनाच्या दिवशी हळदी कुंकूसुद्धा करून घेणार आहे. म्हणजे जे काही हळदी कुंकूचं वाण आहे ते सुद्धा देऊन घेणार आहे. तर त्यासाठी वाणासाठी ना मी कालच जे वाण द्यायचं आहे तर ते मी घेऊन आलेली आहे. ते तुमच्यासोबत आता शेअर करते काय आणलेलं आहे आणि किती क्वांटिटी वगैरे आणली ते. आणि त्याचबरोबर ना बाकीचं दिवसभराचं म्हणजे जे गुरुवारच्या तयारीसाठीचं जे रुटीन आहे ते सुद्धा शेअर करणार आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी मिशोवरून एक प्रॉडक्टसुद्धा मागवलं आहे, ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन. त्याचा जर शॉर्ट व्हिडिओसुद्धा येईलच, पण लाँग व्हिडिओमध्ये पण पुन्हा एकदा दाखवेन. आणि का मागवलं ते सुद्धा नक्की सांगेन, त्याचा काय उपयोग आहे वगैरे. तर चला ब्लॉग कंटिन्यू करूया. सगळ्यात पहिल्यांदा आधी मी ते सगळं सामान आवरून घेणार आहे आणि त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी लोरोला स्कूलमधून घेऊन येणार आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते की मी वाणासाठी काय घेतलेलं आहे हळदी कुंकवासाठी. तर हे ना मी अगरबत्ती स्टँड घेतलेलं आहे. बघा, हे अशा प्रकारचं अगरबत्ती स्टँड आहे आणि खरंच खूप सुंदर आहे. कलरसुद्धा सुंदर आहे, सेरामिकचं आहे. आणि यामध्ये ना दोन वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. ही एक डिझाईन आहे आणि त्यानंतर ना ही एक डिझाईन आहे, बघू शकता तुम्ही. तर मला काय वाटतं माहिती आहे की भांडी वगैरे आपण देण्यापेक्षा ना काहीतरी युनिक गोष्ट द्यावी आणि ती खरंच उपयोगी ठरेल. आणि तुम्हाला माहिती आहे अगरबत्ती स्टँडचा तर खूप उपयोग होतोच आपल्याला घरी. आपण कधी दारात म्हणजे दारातसुद्धा अगरबत्ती लावतो, तुळशीजवळ लावतो, त्यानंतर आपण देवाऱ्याजवळ लावतो. तर उपयोगी ठरेल ही वस्तू असं मला वाटतं. त्यामुळे मग मी हा निर्णय घेतलेला आहे की स्टीलची भांडं न देता काही आपण असं काहीतरी युनिक द्यावं. आणि मी कालच घेऊन आलेली आहे. जवळजवळ 20 पीस आणलेले आहेत मी देण्यासाठी. तर उद्या देवीला नेसवण्यासाठी ना मी या दोन साड्या सिलेक्ट केलेल्या आहेत. एक तर ही रेड कलरची आहे काठापदराची आणि त्यानंतर ना एक ही साडी आहे. तर आता मी ठरवलं नाही आहे कुठली नेसवणार आहे, पण या दोन्ही साड्या मी प्रेस करून ठेवणार आहे. म्हणजे माझी उद्या गडबड नको व्हायला. आता कुठली नेसेल तर तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्येच कळेल, म्हणजे जेव्हा मी मांडेन ना त्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल. सकाळी जसं मी म्हटलं होतं की मी मिशोवरून एक प्रॉडक्ट मागवलं आहे आणि मला कालच रिसीव्ह झालं होतं, पण लाँग व्हिडिओमध्ये सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तर आता दाखवते मी काय मागवलेलं आहे. तर मी हे मागवलेलं आहे 3 in 1 सोप डिस्पेन्सर, ज्यामध्ये तुम्ही तुमचा हँडवॉश, डिशवॉश लिक्विड, त्याचबरोबर ना हे स्क्रबरसुद्धा ठेवू शकता. म्हणजे 3 in 1 ज्याला म्हटलेलं आहे आणि रेक्टँग्युलर साईजमध्ये आहे, त्यामुळे आपल्या बेसिनजवळ इझिली मावतं. आधी माझ्या बेसिनच्या जवळ ना 2 वेगवेगळे डबे असायचे, म्हणजे स्क्रॉच ब्राईट वगैरे किंवा तार वगैरे आपण ठेवण्यासाठी एक डबा वापरत होतो तसा, आणि एक सोपसाठी ज्याच्यामध्येच मी लिक्विडसुद्धा ठेवायचे. तर खूप मेसी व्हायचं, त्यामुळे मग हा प्रोडक्ट मी मागवला होता. आणि खूप दिवस आधीपासून म्हणजे खूप महिने आधीपासून मी विचार करून ठेवलेला की मागवेन म्हणून. आणि याची प्राईस जी होती ना तर ती खूप जास्त येत होती, त्यामुळे म्हटलं मागूया आपण जेव्हा थोडं प्राईस याची लो होईल आणि खरंच गरज भासत. आता म्हटलं आपण काही करून मागून घेऊया, कारण त्याची प्राईस पण बऱ्यापैकी लो झाली होती. सो याची लिंक जी आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल आणि कमेंटमध्ये सुद्धा मी लिंक करेन. तर तुम्ही नक्की परचेस करू शकता तुम्हाला जर आवडलं तर, आणि खरंच तुम्हाला युजफुल वाटलं तर तुम्ही नक्की घ्या. आणि याचा शॉर्ट व्हिडिओ जो आहे ना तो सुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. कदाचित या लाँग व्हिडिओच्या आधी तुम्हाला तो शॉर्ट व्हिडिओ जो आहे तोच रिसीव्ह होईल. तर ही ना गावठी मेथी आहे. तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल की दादरला ना काही मावशी वगैरे बसतात भाज्या घेऊन, तर त्यांच्याकडे पालघर, वसई वगैरे त्या साईडच्या भाज्या असतात. तर तिथूनच त्यांनी काल 3 ह्या जोड्या आणल्या होत्या. तर त्या मला क्लीन करायच्या आहेत. आणि 4-5 जी मी ना ड्राय करायला ठेवली होती, तर ती बऱ्यापैकी ड्राय झालेली आहे. म्हणजे जवळजवळ ड्राय झालेलीच आहे. फक्त आता याला मी ना एखाद्या बरणीत भरून घेणार आहे आणि असंच बाहेरच ठेवणार आहे, फ्रीजमध्ये वगैरे ठेवणार नाही आहे.
आणि जेव्हा मला उपयोग करायचा आहे त्याचा, त्यावेळेला मग मी ते बरणीतून काढून वापरणार आहे. उद्यापनाच्या दिवशी मला पाटावरती ना हा पिवळ्या कलरचा कपडा अंथरायचा होता आणि याला मी वॉश केला होता, त्याच्यामुळे थोडंसं चुरगळला होता आणि त्याला व्यवस्थित करण्यासाठी ना म्हटलं चला आपण थोडं इस्त्री करून घेऊया, म्हणजे ते व्यवस्थित स्ट्रेट होऊन जाईल आणि अंथरायलाही मला सोपं जाईल. आणि त्यासोबत देवीला नेसवण्यासाठी या 2 साड्यासुद्धा मी काढल्या होत्या. तर जुन्या घराचे तुम्ही माझे जर व्हिडिओ पाहिले असेल ना, तर त्याच्यामध्ये ना मी अशा प्रकारे ब्लाऊज पीसची साडी देवीला नेसवत होती गुरुवारच्या दिवशी. पण इथे आल्यापासून ना ते काही शक्य होत नव्हतं, थोड्याशा कामांमुळे किंवा गडबडीमुळे. आणि तिन्ही गुरुवार मी ना जी रेडी साडी असते तर तीच वापरली होती. तर म्हटलं चला शेवटच्या दिवशी तरी ॲटलीस्ट आपण आपल्या हाताने साडी नेसवूया, कारण आपल्या हाताने देवीला सजवणं, नेसवणं, साडी वगैरे याचा आनंद थोडा वेगळा असतो आणि मला या सगळ्या गोष्टी फार आवडतात. त्याच्यामुळेच मग हा विचार केला होता की यांना आपण इस्त्री वगैरे करून व्यवस्थित ठेवून देऊया, म्हणजे ज्या दिवशी मला आता उद्यापनाच्या दिवशी साडी नेसवायची त्या दिवशी जास्त गडबड होणार नाही, असा विचार करून मी थोडीशी प्रिपरेशन जी आहे ती मी स्टार्ट केली होती. आणि बरेच दिवस झाले होते ना बारीक मेथीची भाजी आणली नव्हती, तर ही भाजी ना मला प्रचंड आवडते आणि तुम्हाला माहिती आहे की ही भाजी ना मी खायला सुरुवात केली म्हणजे ती माझ्या सासूबाईंमुळे आणि मला प्रचंड आता माझी फेवरेट झालेली आहे. बघा ही एवढी फक्त मेथीची भाजी निघाली आहे आणि त्याच्यासोबत हा बघा कचरा बघा किती निघाला आहे. म्हणजे भाजी जेवढी निघाली ना त्याच्यापेक्षा डबल टिबल पटीने कचरा निघाला आहे. तसं तर आमच्या घरी ना दुधाचे पदार्थ फार कमी खाल्ले जातात, पण उद्यापनाच्या दिवशी ना दुधाची खीर बनवली जाते. म्हणजे तांदळाची बनवू शकता तुम्ही किंवा त्याच्यामध्ये तुम्ही शेवयांची पण बनवू शकता. तर यावेळेला म्हटलं चला तांदळाची बनवूया आणि त्यासाठी ना हे तांदूळ मी बासमती तांदूळ जे आहे ते धुवून स्वच्छ करून त्यांना थोडंसं ना फॅनखाली वाळवून घेतलं होतं आणि त्यांना मग त्याची पिठी जाडी भरडी काढून मग उद्या मी त्याची खीर बनवणार आहे. तांदळाची खीर फार काही मला छान येत नाही, पण शेवयांची खीर मी झटपट बनवते. तर म्हटलं चला आपण आदल्या दिवशी थोडी तयारी करून ठेवली तर सोपं जाईल, कारण तांदळाची खीर बनवताना खूप काळजी घ्यावी लागते, कारण ती खालून वगैरे करपण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे म्हटलं थोडी तयारी आज केली तर उद्या सोपं होऊन जाईल. आणि ते फुलं वगैरे फ्रीजमध्ये काल आणून पिशव्या तशाच ठेवल्या होत्या आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मी अशा प्रकारे डब्यामध्ये फुलं भरून ठेवते शक्यतो, त्याच्यामुळे ती 15 दिवस तरी आरामात सुट्टी फुलं टिकतात. आणि ह्यानी एक सुंदर अशी देवीला वेणीसुद्धा आणली होती. मला ती वेणी बघूनच इतकं भारी वाटत होतं की असं वाटतं की दुसऱ्या दिवशी कधी उजाडते आणि मी देवीला ही वेणी जी आहे ती घालते. खूप सुंदर अशी ना नागवेलीची पानं आणि त्याच्या पुढे शेवंतीची पानं आणि थोडंसं डेकोरेटिव्ह गोष्टी लावल्या होत्या आणि अशा प्रकारे सुंदर अशी वेणी बनवली होती. तुम्ही बघू शकता खूप सुंदर वेणी झाली होती आणि अशा प्रकारची वेणी सध्या आता खूप ट्रेंडमध्ये सुद्धा आहे. तर मी गेल्या वर्षीसुद्धा अशा प्रकारची वेणी वापरली होती, पण थोडी वेगळी होती झरभऱ्यांच्या फुलाची, पण ह्या वेळेला थोडी वेगळी आहे. तर सुट्टी फुलं ठेवून झाली. त्यानंतर हार आणले होते, त्यानंतर वेण्या आणल्या होत्या. त्याचबरोबर ना थोडे फुलांचा चुरा असतो ना तो सगळ्या बायकांना वाटण्यासाठी, म्हणजे जेव्हा आपण हळदी-कुंकू देऊ त्यावेळेला वाटण्यासाठी फुलं म्हणून मी गुलाबाची फुलंसुद्धा आणायला सांगितलं होतं. तर ती फुलंसुद्धा ना मला व्यवस्थित करून एका डब्यात ठेवायची होती, कारण काल आणली होती आणि आज दुसरा दिवस आणि उद्या तिसरा दिवस. त्याच्यामुळे ती खराब होऊ नये त्याच्यामुळे मग मी त्याला अशी डब्यामध्ये ठेवणार होती. अष्टरच्यासुद्धा 2 चुड्या आणल्या होत्या, कारण देवीला अष्टर फार प्रिय असतं आणि मार्गशीर्ष गुरुवारी तुम्ही पाहिलं असाल तर प्रत्येकजण अष्टराची फुलं आणतं आणि ती देवीला वाहिली जातात, कारण तिला ती खूप प्रिय आहेत. आणि तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे की मला ह्या सगळ्या गोष्टी फार आवडतात. इतकी सारी फुलं बघून माझं मन इतकं प्रसन्न झालं होतं की मी तुम्हाला शब्दात व्यक्त नाही करू शकत. मला फुलं पाहिली ना की खूप भारी वाटतं आणि मला असं वाटतं रोज भरभरून देवांना ना फुलं जी आहे ती आपण अर्पण करावी आणि त्यासाठीच हे सगळं मी करत असते. मलाही छान वाटतं, घरातही सुंदर वाटतं आणि तुम्हाला माहिती आहे की घरामधलं मंदिर सजलेलं असेल ना तर आपोआप आपल्याला खूप पॉझिटिव्हिटी येत असते सगळ्याच कामांसाठी. आणि मी सकाळपासून या सगळ्या गोष्टींना तयारी करत आहे थोडी-थोडी, पण मला अजिबात थकल्यासारखं वाटत नाही, कारण या गोष्टी मला स्वतःला आवडतात. जेव्हा आपल्याला स्वतः अशा सगळ्या गोष्टी आवडतात ना, त्यावेळेत त्या गोष्टी आपण ना अजून आवर्जून करत असतो.
ज्या दिवशी माझा उपवास असतो, व्रतवैकल्य असतं, कोणताही सण उत्सव असतो, त्या दिवशी आवर्जून देवाला नैवेद्य मी केळीच्या पानावरच दाखवते आणि आम्हीसुद्धा त्याच पानावरती जेवतो. कारण मुलांनाही सुद्धा ना खूप जास्त प्रमाणात आवडतं केळीच्या पानावर जेवायला आणि मलासुद्धा अगदी रोज असं केळीच्या पानावर जेवायला मिळालं ना गरम गरम जेवण, तरीसुद्धा आम्ही आवडीने जेवू, इतकं आम्हाला आवडतं सगळ्यांना. तर हल्ली आता काय होतं ना, मार्केटमध्ये लोकल मार्केट जे आहे तिथे आम्हाला केळीची पानं काही मिळत नव्हती, त्यामुळे मग ही दादरवरूनच मागवली होती. आणि अजून एक महत्त्वाचं काम करायचं होतं मला, ते म्हणजे उद्यापनासाठी मला जी साडी नेसायची होती तर ती सिलेक्ट करून ठेवायची होती. कारण आयत्या वेळेला गोंधळ नको कोणती नेसायची वगैरे, त्याच्यामुळे मी सिलेक्ट केली. आणि असं डोक्यात होतं की सिंपल अशी दिसायला सुंदर आणि नेसायलाही हलकी, म्हणजे पटकन नेसली जाईल, जास्त टाईम वेस्ट होणार नाही, अशी साडी मी सिलेक्ट केली. आणि त्यात मी काढून ठेवली, त्याच्यावर ज्वेलरी वगैरे काय घालायचे ते सुद्धा आता मी सिलेक्ट करून ठेवणार आहे. तसं तर सिंपलच रेडी होणार नाही, फार काही असं काही मेकअप वगैरे करायचं नाही आहे. सिंपल अशी साडी नेसून फक्त एकच आहे की याच्यावरती सगळा जो शृंगार आहे तो करणार आहे मी. असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही कोणतीही अशी देवीची पूजा करता, व्रतवैकल्य करता, त्या दिवशी ना तुम्ही छान असं तयार व्हा. म्हणजे सुहासिनी बायका जशा प्रकारे तयार होतात त्या प्रकारे सगळा शृंगार करून व्यवस्थित तयार होऊन मगच ती पूजा मांडा किंवा पूजा करा. कारण असं म्हटलं जातं की देवीला जसं आपल्याला छान शृंगारात पाहायची सवय आहे किंवा आपल्याला आवडतं, तसाच प्रकारे देवीलासुद्धा ना आपल्याला छान शृंगारामध्ये छान तयार झालेलं पाहायला आवडतं. आणि देवी तसाच आपल्याला आशीर्वादही देते की जसं आपण तयार होऊन देवीची पूजा करतो ना, तशाच प्रकारे देवी आशीर्वाद देते की तशीच सुखी, समाधानी आणि छान राहा. आणि त्याचमुळे ना ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर चला, आजचा ब्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करते. अपेक्षा करते